नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। निवडणूक आणि त्यातही लोकसभा निवडणूक म्हटली की वर्तमान सरकारची कामगिरी, पुढची आश्वासने, मागच्या आश्वासनांची पूर्तता आणि याच मुद्द्यांवर विरोधकांकडून सरकारची घेराबंदी अपेक्षित असते। लढाई याच मुद्द्यांवर व्हायला हवी, परंतु तसे होत नाही। अनेकदा ऐनवेळी सरकारच्या कामगिरीशी किंवा सर्वसामान्यांच्या जीवनाशी, जगण्याशी सुतरामही संबंध नसलेला विषय चर्चेत येतो आणि त्याभोवती संपूर्ण निवडणूक फिरते। मतदारसंघातील हवा पालटण्यासाठी असा एखादा मुद्दा किंवा विषय पुरेसा ठरतो। उदयनराजेंनी लोकसभा सदस्यत्वाचा आणि राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यामुळे मागच्या वेळी साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक झाली। त्यात उदयनराजे पक्ष बदलून भाजपकडून उभे झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली होती। त्या निवडणूक प्रचारात एका सभेदरम्यान अचानक पाऊस आला आणि त्या भर पावसातच शरद पवारांनी छत्री वगैरे न घेता भाषण केले होते। शरद पवारांचे ते पावसात भिजणे उदयनराजेंना पराभूत करण्यास पुरेसे ठरले। त्या एका सभेने निवडणुकीचा निकाल बदलला होता। त्या प्रसंगाची आठवण होण्याचे कारण म्हणजे याही वेळेस शरद पवारांचे एक विधान कदाचित बारामती लोकसभेचे निवडणूक चित्र पालटू शकते। परंतु यावेळी हे विधान शरद पवारांच्या बाजूने नव्हे तर विरोधात जाणारे ठरू पाहत आहे। अजित पवारांनी एका सभेत बारामतीकरांनी आतापर्यंत पवार या नावालाच पसंती दिली आहे, आताही द्यावी असे विधान केले होते। त्यांचा रोख अर्थातच सुनेत्रा या पवार आहेत आणि सुप्रिया या सुळे आहेत अशा स्वरूपाचा होता। त्यावर शरद पवारांनी बारामतीकरांनी मूळच्या पवारांना साथ द्यावी असे विधान करत सुप्रिया सुळे मूळच्या पवार आहेत आणि सुनेत्रा या मूळच्या पवार नाहीत असे सुचवण्याचा प्रयत्न केला। त्यावर वादंग निर्माण झाला किंवा करण्यात आलाय। 40 वर्षांपूर्वी विवाह करून पवार कुटुंबात आलेल्या सुनेत्रा पवारांना शरद पवार पवार मानायला तयार नाही, त्यांना परके ठरवले जाते असा प्रचार सुरू झाला। सुनेत्रा पवार देखील या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर भावुक झाल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। शरद पवारांचे पावसात भिजणे त्यावेळी निर्णायक ठरले होते। आता सुनेत्रा पवारांचे हे भावुक होणे, डोळ्यात पाणी येणे तसेच निर्णायक ठरेल का याची चर्चा बारामतीत सुरू आहे। तात्पर्य निवडणुकीचा निकाल फिरवण्यासाठी बाकी सगळे मुद्दे बाजूला सारून कोणतेही एखादे निमित्त पुरेसे ठरू शकते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।